धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक आरोप करण्यात आले। त्यातला एक आरोप म्हणजे आपल्याच मातोश्री महाराणी सोयराबाईंची हत्या करण्याचा आरोप। हा इतिहासाच्या अनेक पानात आरोप आलाच, पण काल परवाच रिसॉस्टॅट नावाचं एक नवीन पुस्तक रिलीज झालं। या पुस्तकाच्या लेखक गिरीश कुबेरही जे लोकसत्ता एवढ्या मोठ्या वृत्तपत्राचे संपादक आहेत ते लिहितात की त्यांनी सोयराबाईंची म्हणजे संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली। इतिहासाची कोणतीही पार्श्वभूमी न समजून घेता फक्त काही इतिहासाचे पाठपुरावे घेऊन जर तुम्ही लिखाण करून संभाजी महाराजांना बदनाम करत असाल तर हा एक केवळ संभाजी महाराजांच्या विरोधात रचलेलं एक कटकारस्थान आहे। लक्षात ठेवा, ज्यावेळेस 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेकाची पट्टराणी म्हणून सोयराबाईंना बसवण्यात आलं, पण युवराज म्हणून त्यांचे पुत्र राजारामांना न बसवता युवराज म्हणून संभाजीराजांना त्यांची आदराचं स्थान देण्यात आलं। ज्यावेळेस राज्याभिषेक पूर्ण झाला त्यानंतर शिवभारतात असं उल्लेखही येतो की थोडासा रायगडावर ग्रहकलह निर्माण झाला होता, म्हणजे सोयराबाईंना असं वाटत होतं की आपला पुत्र येणारा छत्रपती बनावा, पण संभाजी महाराजांना या राजगादीबद्दल कोणतीही लालसा नव्हती। याच्याबद्दलचा उल्लेख तत्कालीन काळात लिहिलेल्या अणुपुराणात, जे परमानंदांचे पुत्र आहे देवदत्त यांनी जे अणुपुराण काव्य लिहिलं, या अणुपुराणात संभाजी महाराज म्हणतात, शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचं एक संवाद यामध्ये आढळतोय, तो असा की छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, उतार वयामुळे मला स्वराज्याचे रक्षण करणे जड जात आहे, तरी हे राज्य मी तुला देतो। राज्यातील कोणताही भाग तुझ्या सावत्र भावाला देणार नाही, त्याच्यासाठी मी नवीन राज्य जिंकेन। परत महाराज म्हणतात, राजाराम लहान आहे, तो स्वतः राज्य भोगावयास मागत नाही, तुझे गुण मोठे आहेत, पृथ्वी मी तुझ्या ताब्यात द्यायला तयार आहे। जशी शरीराची वाटणी होऊ शकत नाही तशी राज्याची वाटणी होऊ शकत नाही। पुढे संभाजी महाराज म्हणतात, आमचे दैव हे आमच्या सुखदुःखाचे कारण आहे, त्याला आईबाप कुणीच जबाबदार नाही। तुम्ही नसलात तर स्वराज्यात माझे मन रमणार नाही, तुम्ही इथेच राहा, तुम्ही असलात म्हणजे बरे। वाटणीची कल्पना चूकच, ती व्यवहाराला धरून नाही। बापाजवळ राज्य मागणारा हा पुत्र नव्हेच। तर असा विचार करणारे संभाजी महाराज आपल्या पित्याच्या राज्यासाठी हाव धरून आपल्याच सावत्र आईला मारतील हे वाटत नाही। ज्यावेळेस 1678 साली संभाजी महाराज जाऊन मुघलांना मिळाले, ते मुघलांना कसे मिळाले, का मिळाले, ह्यामागचा फार इतिहास वेगळा आहे, तुम्ही कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन। तर संभाजी महाराज ज्यावेळेस मुघलांना जाऊन मिळाले, ज्यावेळेस ते परत आले, त्यांच्याबद्दलचा सर्वसामान्य लोकात एक दूषित असं वातावरण निर्माण झालं होतं, म्हणजे संभाजी महाराजांच्या मनात नक्की काय चालू आहे कुणालाच लक्ष देत नव्हतं। आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजही आजारी पडले होते। त्यावेळेस संभाजी महाराज पन्हाळ्यावरती राहिले होते आणि शिवाजी महाराज रायगडावरती। ज्यावेळेस राजाराम महाराजांचं लग्न 15 मार्च 1680ला झालं, त्या लग्नातही संभाजी महाराज नव्हते। त्यानंतर 2च आठवड्यात शिवाजी महाराजांचं निधन झालं। ही निधनाची वार्ता संभाजी महाराजांना कोणी सांगितलीच नाही, त्यामुळे ह्या अंत्यकार्यात संभाजी महाराज नव्हते। त्यानंतर संभाजी महाराजांना ज्यावेळेस समजले की आपल्या वडिलांचं निधन झालंय आणि आपण त्यासाठी नाही, त्यावेळेस त्यांना अत्यंत दुःख झालं। ज्यावेळेस संभाजी महाराज पन्हाळगडावरून रायगडावर आले त्यावेळेस त्यांच्या विरोधात जे कटकारस्थान करणारी लोक होती त्यांनी त्यापूर्वीच राजाराम महाराजांचा मंचाक्रोहण करून त्यांना राजगादीवर बसवून त्यांच्या कर्वे असा आदेश लिहून घेतला होता की संभाजी महाराजांना अटक करा। ज्यावेळेस संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी मंत्री काही प्रधानमंत्री गेले त्यावेळेस संभाजी महाराजांचे सावत्रच मामा म्हणा, कारण सोयराबाईंचे ते सख्खे भाऊ होते, राजाराम महाराजांचे ते सख्खे मामा होते, अंबीरराव मोहिते संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे होते आणि संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहून त्यांनी त्या संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांना धरून संभाजी महाराजांच्या समोर उभं केलं। संभाजी महाराजांनी त्यांना शिक्षाही दिली आणि आपला राज्याभिषेक त्यानंतर संभाजी महाराजांनी करून घेतला 15 जानेवारी 1681ला राज्याभिषेक झाला। राज्याभिषेकाच्या 6 महिन्यानंतर संभाजी महाराजांवरती एक विष प्रयोग झाला, त्यांना मस्त्यानातून विष प्रयोग झाला असं काही लेखात आढळतं आणि त्या विष प्रयोगाचे कटकारस्थान हे रायगडावरतीच राहणाऱ्या काही मंत्री प्रधानमंत्रींनी केलं होतं आणि यासाठी जे जे आरोपी होते त्या सर्वांना संभाजी महाराजांनी शिक्षा दिली आणि याच कटकारस्थान सोयराबाईंचंही नाव गवलं गेलं आणि यामध्ये सोयराबाईंचा कसलाही हात नव्हता। आपला सावत्र पुत्र जरी असला तरी त्याला मारण्याचं सोयराबाई पट्टराने का म्हणून प्रयत्न करतील आणि ह्याच दुःख कुठेतरी मनात खचत असतानाच त्यानंतर 2च महिन्यात म्हणजे 27 ऑक्टोबर 1681ला सोयराबाईंचं निधन झालं। आता ह्या सगळ्यात घडलं असं की संभाजी महाराजांवरती विषप्रयोग झाला, या विषप्रयोगाच्या कटकारस्थानात जे सामील असणाऱ्या लोकांना संभाजी महाराजांनी शिक्षा दिली आणि त्यात कुठेतरी सोयराबाईंचं नाव होतं, त्यामुळं सगळ्यांना वाटलं की संभाजी महाराजांनी सोयराबाईंना ही शिक्षा दिली आणि ह्या सगळ्यात कारणात इतिहास असा लिहिला गेला की सोयराबाईंना संभाजी महाराजांनी मारलं आणि याचा पहिला उल्लेख आला तो चिटणीसाच्या बकरीमध्ये। चिटणीसाच्या बकरीत असं स्पष्ट म्हटलंय की सोयराबाईंना भिंतीत छेडून संभाजी महाराजांनी मारलं। हे चिटणीस ही बकर लिहिणारे हे चिटणीस कोण आहेत तर ते बाळाजी औदींचे पंतू, आपल्या
पंजोबाला म्हणजे बाळाजी औजींना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन मारलं होतं, कारण त्यांनी देशद्रोह केला होता. तर तो बदला कुठेतरी पूर्ण करण्यासाठी ही चिटणीसाची बकरेमध्ये संभाजी महाराजांना असं कलंकित करण्यात आलं. चिटणीसाच्या बकरे तर संभाजी महाराजांना कलंकित करून बदनाम करण्यात आलंच. त्यानंतरही इतिहास संशोधन होऊनही संभाजी महाराजांनी असा कोणताच गुन्हा केला नाही हे ज्यावेळेस साबित झालं, हे सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतरही कित्येक इतिहासकारांनी परत त्याच रेगेवरती रेग ओढून संभाजी महाराजांना परत बदनाम केलं. यामध्ये तुम्हाला काय वाटतं, सोयराबाईंना खरंच संभाजी महाराजांनी मारला असेल? याबद्दल जर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.